दिल्लीतल्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळण्यात आलाय। एनडीआरच्या स्पेशल सेलनं पाकिस्तानच्या आयएसआयचा कट उधळलाय। मुंबईतील अंडरवर्ल्डच्या इशाऱ्यावर काम करणारे 9 जण अटकेत आहेत। कुर्ल्यातील साजिद मेहबूब उर्फ अरबाज खानला अटक करण्यात आली आहे। पाकिस्तानमध्ये बनवलेले 4 हँड ग्रेनेड देखील जप्त करण्यात आले। एनएसजीने स्पेशल सेलच्या सहकार्याने मेहरोली परिसरात हातबॉम्ब निकामी केले। आता क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। ती बातमी अशी, पुन्हा एकदा आपण जाणून घ्या। मुंबई दिल्लीतल्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळण्यात आला। एनडीआरच्या स्पेशल सेलनं पाकिस्तानच्या आयएसआयचा कट उधळला आणि मुंबईतल्या अंडरवर्ल्डच्या इशाऱ्यावर काम करणारे 9 जण अटकेत आहेत। कुर्ल्यातील साजिद मेहबूब उर्फ अरबाज खानला अटक करण्यात आली। पाकिस्तानमध्ये बनवलेले 4 हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, एनडीआरची ही मोठी कारवाई, पण या कारवाईमध्ये नेमका काय कट रचण्यात आलेला होता या दहशतवाद्यांकडून, याबद्दल काही कळू शकलंय का? महत्त्वाचं म्हणजे दिल्ली आणि मुंबई या दोन्ही शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट या दहशतवाद्यांचा होता। आणि महत्त्वाचं म्हणजे खास करून विजय शूटर नावाच्या व्यक्तीला 17 तारखेला ओळखला गेला आणि त्याच्या आधारावरती पुण्यातून एखाद्याला ताब्यात घेण्यात आला आणि त्याच्या आधारावर ही पूर्ण कारवाई झालेली आहे। हे दोन्ही व्यक्ती जे होते, हे शहजाद भट्टी, हे आयएसआयच्या नेटवर्क संबंध जो दिल्ली आणि मुंबई हल्ल्याचं नियोजन करण्याचं काम करत होता, त्याचं ते मॉड्यूल होतं। तौहीद शेख असो, अरबाज खान असो, या सगळ्यांचा विजय शूटर जो आहे त्या हँडलशी संपर्क होता। आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं, दिल्ली आणि मुंबई या शहरांमध्ये मोठे हल्ले करण्याचे नियोजन यांचं होतं। पण यानंतर जर बघितलं आपण तर पाकिस्तानी शस्त्रास्त्र कारखान्यातील बनवलेले हँड ग्रेनेड देखील यांच्याकडून जप्त करण्यात आलेले आहे। एनएसजीच्या स्पेशल सेलने महरूच्या परिसरात जरी हे नष्ट केले असेल, सोबतच या दहशतवाद्यांचा कट होता की पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील हल्ला करण्याचा कट होता। छोटा राजांवर हल्ला करणारा मुन्ना जिंगडा या कटाचा प्रमुख होता आणि तो कराचीमधून हे नेटवर्कचं नियोजन करत असल्याची माहिती पुढे आलेली आहे। या नेटवर्कमध्ये एक नेपाळी व्यक्तीचा देखील समावेश होता। त्याचाही शोध सध्या स्पेशल सेल आणि गुप्तचर यंत्रणेची ही संयुक्त कारवाई त्यांच्या माध्यमातून घेतली जात आहे। सांगितलं तर या पद्धतीने माहिती मिळते। आतापर्यंत 8 जणांना ताब्यात घेण्यात आले, अटक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये अधिकारी जे आहे सध्या नेपाळी नागरिकाचा शोधात आहे। हे मॉड्यूल जे आहे आणि दिल्ली आणि मुंबई या दोन्ही शहरात सक्रिय होतं, हे मॉड्यूल आता निष्णात केलं आहे। मुंबईत त्यांनी दादर रेल्वे स्थानक तसेच विविध पुलांच्या उद्यानांची पाहणी केली होती, व्हिडिओ रेकॉर्ड केले होते। दिल्लीतही त्याने अनेक इमारतींचे व्हिडिओ शूट केले होते। आयएसआयच्या अंडरवर्ल्ड नेटवर्कचा वापर करून ही हल्ले करण्याची तयारी होती। आणि हा मुन्ना जुगडा जो आहे हा सध्या पाकिस्तान कराचीमध्ये आहे। त्याच्याकडे एक ग्रँड पिस्तूल देखील जप्त करण्यात आलं होतं आणि या संपूर्ण कारवाईत एक पिस्तूलही जप्त करण्यात आलं आहे। आणि दिल्लीतील छतरपूर भागात हा जो दहशतवादी होते ते किरायाने राहत होते असल्याची माहिती पुढे आलेली आहे। विशेष पथक जे आहे, स्पेशल सेल आहे, त्याच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली। यूएपीएच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करून मोठे स्फोटक देखील जप्त करण्यात आलेले आहे। पण या सगळ्या याच्यात कुठेतरी प्रशांत, स्लीपर सेल देखील ऍक्टिव्ह असल्याचं, म्हणजे पुन्हा एकदा म्हणजे आपल्या गुप्तचर यंत्रणांनी यांची धूळधाण केली। अक्षरशः काय म्हणूयात, बऱ्याचशा लोकांना अटक करण्यात आली। पण हे स्लीपर सेल अजूनही मुंबई असेल, दिल्ली असेल, इथं ऍक्टिव्ह असल्याचं म्हणायचं का? बरोबर आहे। जर बघितलं तर ह्या जे सगळे 8 लोकांना अटक करण्यात आलेले आहेत, याच्यातले काही स्लीपर सेल मधले काम करणारे दहशतवादी देखील आहे। आणि हे स्लीपर सेल वेळोवेळी नेपाळच्या मार्गातून भारतात प्रवेश करत असतात आणि ते देशातील विविध शहरांमध्ये राहून कट कारस्थान करण्याकरता, खास करून पाकिस्तानच्या इशाऱ्यावर, पाकिस्तानच्या आयएसआयच्या इशाऱ्यावरती हे स्पेशल सेल्स कार्यरत असतात। पण भारतीय तपास यंत्रणा असो की एनएसजी असो किंवा मग इतरही स्पेशल सेल असो, गुप्तचर यंत्रणा असो, याच्या माध्यमातून जी कारवाई केली गेलेली आहे, आता नेपाळी नेटवर्कचा त्यांना भंडाफोड झालेला आहे। त्या नेपाळी नेटवर्कच्या माध्यमातून त्यांना सगळ्यांना अटक करण्यात येईल। पण या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की दिल्ली आणि मुंबईवर हल्ला करण्याचा कट रचत असलेल्या लोकांना ताब्यात घेण्यात आला आहे, अटक करण्यात आलेली आहे आणि यांचा संपूर्ण कट जो आहे तो उधळून लावण्यात आलेला आहे। धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीवर। 9 जणांना एनडीआरनं विशेष मोहीम राबवत अटक केलेलं आहे, जे आयएसआयच्या सपोर्टने मुंबई आणि दिल्लीमध्ये काही घातपाती कारवाई करणार होते आणि अखेर आपल्या गुप्तचर यंत्रणांनी त्यांना अटक केल्याचं आपण बघतोय।